प्रकरणामध्ये 3 महिन्यानंतर जेव्हा चार्जशीट दाखल झाली त्यामध्ये जे फोटो पुढे आले. आता प्रश्न उपस्थित होत आहे की अजित पवार किंवा फडणवीसांचा नाही बघा आधी माहीत असेल मग आधी त्यांच्यावर कारवाई करतो. कसं आहे की संतोष देशमुख याची किती क्रूरपणे हत्या केली याचे काही चार्जशीट मध्ये जी माहिती आलेली आहे, जे त्याचे फोटोग्राफ्स आलेले आहे आणि टीव्हीच्या माध्यमातून काही त्याची क्लिपिंग जे दाखवण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली. आणि जवळजवळ आता 3 महिने झालेत, कारण की हे जी ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, सगळे ज्यांचे जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल संपूर्ण जप्त केले आणि त्याच्यामध्ये जे जे व्हिडिओ होते ते गृह खात्याकडे किंवा गृहमंत्र्यांना 100% माहित असणार की कशा पद्धतीने त्याची हत्या केली. हे जरी आता प्रसार माध्यमांनी आता 2 दिवसापूर्वी दाखवलं असेल, पण गृह खात्याला 100% ते व्हिडिओ त्यांच्याकडे असणार. किती क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या केली त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आहे. आणि 80-85 दिवसापूर्वी जेव्हा गृह खात्याला हे माहित होतं, तर त्या बाबतीत त्यांनी याच्या पूर्वीच का कारवाई केली नाही? हे जेव्हा संपूर्ण क्रूर ज्या पद्धतीनं त्याला संतोष देशमुख याची हत्या करण्यात आली क्रूरपणे, आणि हे जेव्हा जनतेसमोर आलं आणि जनतेमध्ये ज्या पद्धतीचा आक्रोश त्या निमित्तानं निर्माण झाला, त्याच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली का? आता ही तर माहिती सरकारकडे पहिलेच होती, व्हिडिओ सर्व पहिलेच होते त्यांच्याकडे. 80 दिवसाच्या पूर्वी त्यांच्याकडे संपूर्ण व्हिडिओ होते. मग तेव्हा हे संपूर्ण माहित असताना तेव्हाच का कारवाई करण्यात आली नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. धनंजय मुंडेला सह आरोपी करावा अशी एक मागणी पुढे येते. अनेक मागण्या त्या निमित्तानं पुढे येत आहे, पण अतिशय क्रूरपणे हत्या झाली. आणि ज्या पद्धतीनं नैतिकतेचं अधिपतन झालं, म्हणजे अशा गोष्टीला महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. अशा पद्धतीनं आता आम्ही सुद्धा अनेक वर्षाहून राजकारणात आहे. गृहमंत्री असताना सुद्धा आम्ही अनेक हत्येचे प्रकरण पाहिले, पण अशा पद्धतीनं इतक्या क्रूरपणे हत्या होऊ शकते हे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे. जी माहिती मिळते त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी एक नागपूर खंडपीठात माहिती सादर केलेली आहे आणि अमृत योजनेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोटाळा केल्याचा हा सगळा आरोप आहे. 57 लाखांचा घोटाळा झाल्याची सगळी माहिती. त्याची मला कल्पना नाही, पण नक्कीच त्याच्याबद्दलची माहिती घेऊन मी सविस्तर त्या बाबतीत बोलेन. धनंजय मुंडेंनी काल असंही म्हटलं की मी माझ्या म्हणजे वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देतो, त्यामुळे तुम्ही कसं पाहता नैतिकतेने तो राजीनामा देणे अपेक्षित होतं की वैद्यकीय कारण समोर केलं जातं? मुख्यमंत्र्यांनी अजितदादांनी सांगितलं की नैतिकतेच्या आधारावर आम्ही राजीनामा घेतलेला आहे. ऑलरेडी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. ते कोकाटेला वाचवण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडनं चालू आहे. मी मागे बोललो होतो की ज्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांच्यावर 24 तासामध्ये कारवाई करण्यात आली, कोर्टाचा निर्णय आल्यानंतर 24 तासामध्ये राहुल गांधींवर कारवाई करण्यात आली. आता कृषी मंत्री कोकाटेंवर आता इतके दिवस झाले, 4 दिवस झाले, अजून कारवाई करण्यात आली नाही. म्हणजे मला वाटतं जोपर्यंत त्याला न्यायालयाकडनं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही, अशा पद्धतीचं यांची प्रयोजन दिसत आहे. एकच म्हणणं आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ज्या पद्धतीनं 24 तासामध्ये कारवाई होते, त्याच पद्धतीनं सरकारमधले जे मंत्री आहेत त्यांच्यावर का होत नाही? न्यायालय जेव्हा त्याला स्टे देईल नंतर त्या संपूर्ण प्रक्रिया थांबेल, अशा पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं संपूर्ण कार्यक्रम चालू आहे हे असं दिसतं. विजय वडेट्टीवारांनी आणखी एका मंत्र्यावर आरोप लावलेला आहे की 10 दिवस जेलमधून आल्यानंतर एका महिलेला अश्लील फोटो त्या मंत्र्यांना पाठवलेला आणि त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी. ठीक आहे, विजय वडेट्टीवारांनी जे आरोप केले आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे कागदपत्र असतील, पुरावे असतील, त्या पद्धतीने पुढील कारवाई व्हायला पाहिजे.
प्रशांत कोरटकर यांना या प्रकरणासंदर्भात जे स्टेटस आहे त्याबद्दल तुमची काय मागणी? प्रशांत कोरटकर हे नागपूरचे आहेत आणि नागपूरच्या भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यावर त्याचे अतिशय जवळचे संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत. त्याचे संपूर्ण अनेक फोटोग्राफ्स सोशल मीडियामध्ये आहेत आणि त्या सोशल मीडियाच्या फोटोग्राफमध्ये दिसतं की अतिशय त्यांचे जवळचे संबंध आहेत. नागपूरकरांना सुद्धा हे माहीत आहे की त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत आणि म्हणून ज्या प्रशांत कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला, अशाला जर प्रशांत कोरटकर आपल्या जवळ जाऊन वाचवण्याचा जर प्रयत्न करण्यात येत असेल ती अतिशय चुकीची गोष्ट आहे. लवकरात लवकर राज्य शासनाने, गृह खात्याने प्रशांत कोरटकर कुठे आहे, कुठे फरार झाला आणि त्याला पोलीस संरक्षण त्याच्या घरासमोर असताना घरातून तो कसा पोलिसांच्या समोर फरार होऊ शकतो, हा सुद्धा एक मोठा प्रश्न त्या निमित्तानं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रशांत कोरटकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्याच्यावर लवकरात लवकर त्याला पकडून पुढील कारवाई व्हायला पाहिजे. मंत्रिमंडळाची जागा रिक्त झाली ते छगन भुजबळांची वर्णी मारावी असं आहे, हा संपूर्ण राज्य शासनाचा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. या बाबतीत राज्य शासन की ज्या पक्षाचे आता मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील. आम्ही त्याच्याबद्दल काय बोलायचं.